उचलता येत नाही, ताकद बी नाही. बाबा ताकद तरी द्या आम्हाला. विठ्ठला उचल रे मला इथून, ने तुझ्या पंढरीमध्ये, तिथं तरी मला शांतता लागेल. थकलोय आता बी, संसार करू करू थकलेलो आहे. हॅलो गाईज, आज तुम्ही म्हणणार हिने साडी कशी काय घातली बाई. आता मी तुम्हाला त्याच्यामागचं कारण सांगते. त्यांचं लय दिवसापासून चाललेलं की तू फक्त साड्या घ्यायची हाऊस करते, साड्या कधी घालत नाही, फक्त साड्या कपाटात पडून राहता आणि मम्मीलाही तू लय त्रास देते ब्लाऊज शिवायला. फक्त घ्यायची हाऊस करती, साड्या कधीच घालत नाही. घालते ते 2 ड्रेस घालती तू, म्हणजे ड्रेस घेतलेले ते सुद्धा तू घालत नाही. तुला ते 2 ड्रेस आवडतात असं तसं. मग आज त्यांच्यासाठी मी थोडी तयार झाली, त्यांच्यासाठी मी आज साडी घातलेली आहे. ते गेले तर आता मार्केटला, आता यायची त्यांची वेळ झालेली आहे. त्यांच्यासाठी मी जेवायला थोडं स्पेशल पण बनवलंय. आता आल्यानंतर त्यांचे काय एक्सप्रेशन असतं आपण बघणार आहेत ते, आणि काय म्हणतात ते पण बघू. आता एवढं त्यांच्यासाठी तयार झालीये, म्हणजे एवढी नाही झालेली, नॉर्मल आपलं. फक्त मी त्यांच्यासाठी आज स्पेशल खास साडी घातली. आता आल्यानंतर ते काय म्हणता मला ते बघायचंय, आणि त्यांचे एक्सप्रेशन काय मला तेही बघायचे. व्लॉग बघतोय आता, जुने व्लॉग, जुन्या आठवणी जरा ताज्या करू म्हटलं. पण मग आता काय आम्हाला काय कोणासोबत बोलायचं नाही. घरी काय आम्ही दोघंच आहे, पण आम्हाला एकमेकासोबत बोलायचं नाही आता. बाबा सांगून द्या तुमच्या शब्दामध्ये, अंतरून टाकायला लावलंय लवकर. विठ्ठला तू तरी तुझ्या रुक्मिणीला 28 युगासोबत ठेवलं होतं रे. इथं तर कोणी सकाळचं बोलता नाही, बोलता कोणाला काही घेणं देणार बी नाहीये. सकाळीच सांगितलं होतं तयारी करून बसा, जायचं होतं बाहेर. हे बाबा तुम्ही तरी सांगा तुमच्या शब्दांनी. महाराज तुम्ही बघताय ना माणसाचे जुलूम कसे होता. कोण चुकलं होतं तर तयारी करून ठेवून मी येतो. नुसते जुने ब्लॉग लावून द्यायचे, बघत बसायचं. महाराज अहो तुमच्या युगामध्ये एवढं भारी होतं, तुमचा काळही भारी होता महाराज. आता काय सांगू, आता बायांचं एवढं वर्चस्व झालेलं आहे ना, सांगू नाही शकत तुम्हाला. तुम्ही तर बघतच असाल किती तयारी करून ठेव मी येतो. किती किती जुलम होतं तुम्हाला. आता काय सांगू, एवढ्या माणसांचे हाल हे, दररोज मार खावा लागतं लोकांना. अशी गोष्ट झाली बायांचं, असं हे आता वर्चस्व झालेलं आहे. कोणतरी माझ्या ब्लॉग मध्ये असून बी येत आहे का, मला तरी घ्यायचं नाही, तरी बी डोकं पाहू राहिलं. बाबा सांगून द्या तुमच्या शब्दामध्ये, काही येऊ नका म्हणा कोणाच्या ब्लॉग मध्ये. अंतरून टाकायला लावलं, कोण रिकामं नाही म्हणता, सगळे रिकामे. करून ठेवली. काय करून ठेवलं, काहीच येत नाही. गादी बी उचलता येत नाही, ताकद बी नाही. बाबा ताकद तरी द्या आम्हाला. विठ्ठला उचल रे मला इथून, ने तुझ्या पंढरीमध्ये, तिथं तरी मला शांतता लागेल. थकलोय आता बी, संसार करू करू थकलेलो आहे. कसा विठ्ठलाने 28 युगे संसार केला होता, कसा रुक्मिणीला विठ्ठलाने सांभाळलं होतं, मला हेच कळत नाहीये. रुक्मिणी बी अशीच असन, विठ्ठलाला ताण देणारी, बायांचा अवतारच तसा राहतो. तरी विठ्ठलाने 28 युगे तिला बरोबर हे केलं होतं. ते तर 7 जन्माचे आपण. नाही, तिला राग जरी आला तरी विठ्ठल तिला मन. बाबा मी तुमच्यासोबत बोलतोय. राग आला मीच मनवायचं. बाबा मी तर तुमच्यासोबत बोलतोय, मला कोणाचा आवाज येतोय मला कळत नाहीये. मी तर तुमच्यासोबत बोलतोय बाबा, मी तर तुमच्यासोबत बोलतोय. आपल्याला काय कोणासोबत बोलायचं नाही. कोण काय करतोय आपल्याला काय घेणं नाहीये. काही घेणं आहे का आपल्याला, काहीच घेणं नाही आपल्याला, कोणी काय बी करो. झोपून मला बाबांसोबत बोलायचं. मी रात्रभर बाबांसोबत बोलणार आहे आता. मम्मीने बी सोडून दिला, चालली जाते बिचारी मुलीकडं. इकडं संसार करताय का जंगी कुस्त्या करताय, काय घेणं नाही लोकांना. खरं सांग, चुकी कोणाची होती? काय चुकी कोणाची होती? खरं सांग. पप्पांची चुकी होती. तू तयारी करून ठेव, तू साडी घालून ठेव, येतोच मी. कसं मस्त आमरस पुरी केली,
कोमल तू जेवली की नाही जेवली काहीच घेणं देणं नाही. आपल्याला मस्त मागच्या रूम मध्ये जाऊन बसून मस्त खाऊन घेतलं. तू खाय नाही तर उपाशी मर. आपल्याला काहीच घेणं देणं नाही. अशी गोष्ट आहे तुमची. माझं बोलणं दिसतं, माझं बोलणं दिसतं. सगळं करून झालं. सगळ्यांना लोकांना सच्चाई करणार आहे आता. सगळे लोक म्हणणार आहे आयुष लय सासरवास आहे रे तुला. लय काय सासरवास आहे. केलं मी तुम्हाला? कैरा सासरवास आहे तुला. गरम गरम मस्त झालं तुमचं खाऊ. पण ती जेवण करते का नाही करत ते घेतलेलं ताटात सगळं खाल्लं की तसं सोडून दिलं. बरोबर आहे. मग कोणी उपाशी नाही राहत कोणा वाचून. हा ज्याच्यावर बिकतं त्यालाच कळतो. बाबा उठाले रे बाबा उठाले. शिकत विठ्ठलाकडून रुक्मिणी कसं हे केलं होतं त्याने. बिचाराचं कशा 28 वर्ष काढले असन विठ्ठलानी. विठ्ठला 28 युगे. हा 28 युगे. बापरे बापरे बापरे. इथं वर्ष काढता काढता नाकीनवाली. चला आपल्याच घेऊन जाणं आता ते कोणतरी ताकद लावतंय एकदम जोरामध्ये. बाबा बघितलं ना जुळूम किती होतं माणसावर. काय कोणाला जुळून होत नाही. महाराज काश तुमचा मावळा असतो. तुमच्या सोबत असतो मी. महाराजांनी त्यांच्या बायकोला प्रायोरिटी दिलेली. बायकोला त्यांनी मनवलंय पण तुमच्यासारखं नाही. मला राग आला महाराज तुमच्या युगात जर असतो ना मी एकटा राहिलो असतो. एकटा चालला असतं मला. तेव्हा आम्ही कुठं होतो काय माहिती. तेव्हा तिथंच होते तुम्ही. आता सरको तिकडे. मी नाही सरको ना. माझ्यापेक्षा वजनान जड येते. 5 फुटी 5 बी नाहीये. फसवलंय काय सांगावं तुम्हाला. मी होती म्हणून टिकली एवढं लक्षात ठेवा. 2025 साली डिसेंबर महिना माझं काहीतरी कितव्या साली 2024 साली 25 नाही 24. ये बाबा मी विसरून जातोय रे बाबा. 2024 साली 12व्या महिन्यात कोणत्या मला जवळपास म्हणजे 700 लोकांनी माझं एकदम हे केलं होतं. मला फसवलं होतं 700 लोकांनी. बापरे टेन्शन आलं मला. कोण आलं होतं? कोण गेलं होतं बँडबाजा घेऊन. नशीब फुटलं होतं माझं आलं. माझ्या यायचंच नाही. हा माझं जास्त फुटलंय तुमच्यापेक्षा. हा. बापरे बाप. माझं फुटलं आणि तुमचं उघडलं. माझ्यासारखी बायको भेटली तुम्हाला. भेटली असती एखादी किरकिर किरकिर डोक्यावरची त्या समजलं असतं तुम्हाला. त्यापेक्षा वरचं मोठं येतं का. बरोबर जाऊन बघा कशा बाहेर नवऱ्यांना बोटावर नाचवतात आणि डोक्यावर बसतात. इथं आपण काही बोललो नाही म्हणून नाही. सगळं बोली जरा लोक म्हणायला लागला आपण काय बोललो नाही. मग बस काहीच बोलत नाही. आज चुकी तुमची होती. सकाळची बोलत नव्हती. काहीच घेणं देणं नव्हतं. मस्त चिकन आणलं तर चालेल का म्हणे. मग जेवायला कोण पोटाला मारतं का. कोणी मारत नाही. सगळं पोट भरून खाऊन घ्यायचं गुपचूप मध्ये. नवऱ्याची सोय आहे नाहीये. देवा लोक बी वडापाव तिथं बी वडापाव खाताय नवऱ्याला सोडून. पा दिसताय ना ब्लॉग मध्ये वडापाव खातो ते बी. ते बी तसेच आहे लपू लपू खाणारे. काय लपू लपू खाणार ना असे झाले असतो आम्ही. दिसतच होतच ते. काय होतच ते. हा बघून घ्या लग्न आधीची कशी होती मी. दिसतच लग्न आधीची 45 किलोचे येतात 50 किलो होता. लग्न आधीची होती मी 50. हा 50. विचारून घ्या 50च्या वर होती मी. तेव्हा तर तू 5'2" बी होती. 4'10" कस काय बी गेली. हाईट 5'2" होती तुझी तेव्हा. 4'10" बी लग्नानंतर कमी होती हाईट. तुम्हाला आहे ना लग्नानंतर हाईट कमी बी होती. उचला गाडी सोडा मला झोप येते. मला बोलायचं नाही. पोट 2 इंच हाईट सांगितली होती कोणीतरी आणि निघली 4'10". बापरे डायरेक्ट 4 इंचाचा फरक. 4'10". तुम्ही गाडी टाकता की मी अशीच बेडशीट टाकू. अशीच टाकू शकते. बाबा मी तुमच्या सोबत बोलतोय. मी कोणासोबत बोलतोय का. मला कोणाच तरी आवाज येत आहे मागून लईच. ते बी तुमच्या इथं एसी आहे म्हणून तुमच्या सोबत झोपायचंय बाबा मला. नाही तर आम्हाला काही गरज नाही बाबा.
आम्ही एकटंच झोपलो असतो, आम्हाला काही गरज नाही.